नमस्कार. आम्ही पिजी विल्यामध्ये आल्यानंतर आम्हाला इथे खूप छान असं फूड मिळालं, खूप छान जेवण मिळालं. पापलेट फ्राय, सोलकढी, त्यानंतर चिकन, सुकं चिकन छान. नमस्कार मित्रांनो, जर आपण नागावमध्ये फिरायला येत आहे तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे. नमस्कार मित्रांनो, मी परेश गायकर तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे आणखी एक नवीन व्हिडिओ. आजचा जो ब्लॉग असणार आहे तो म्हणजे नागाव दर्शनाचा. आणि नागावला जर तुम्ही येऊन जर प्रायव्हेट विल्ला बघताय तर हा व्हिडिओ नक्की बघा, कारण या व्हिडिओमधून आपल्याला नक्कीच मदत मिळणार आहे. तर मित्रांनो, नागावमध्ये राहण्यासाठी जर आपण एक सुंदर असा विल्ला बघतोय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि हा बघा, हा आहे विल्ला, याचं नाव आहे म्हणजे पीजी विल्ला. आणि ह्या विल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे समोर तुम्हाला छानसं असं गार्डन बघायला मिळेल. बघा, हे गार्डन आहे आणि या बाजूला आहे तो म्हणजे स्विमिंग पूल. तर पहिला आपण विल्ला बघून घेऊया. मित्रांनो, हा 3 BHK विल्ला आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला एक ओळख करून देतो, ती म्हणजे अलेक्सा. अलेक्सा इकडे बघ. ही आहे अलेक्सा. तर मित्रांनो, आपण पण आपले डॉगी, मांजर जे काय असेल पेट्स ते आपण इथे बिंदास घेऊन येऊ शकता. पेट्स फ्री असा विल्ला आहे हा. तर हा आपला एंट्रन्स आहे पहिला. आणि यामध्ये पहिला येते तो म्हणजे हॉल. हा हॉल आहे, मोठा असा हॉल आहे. हां, याच्यानंतर बघा, हा हॉल बघून घ्या. ह्यात आरामात 8 ते 10 लोक आरामात राहू शकतात ह्या हॉलमध्येच. आणि त्याच्यानंतर हे आहे बेडरूम. आणि या साईडला बघा, हे आहे इंडियन बाथरूम आहे एक. त्याच्यानंतर इकडे आहे ते म्हणजे बेडरूम बघून घ्या, मस्त एकदम आहे. हे ग्राउंड फ्लोअरला बेडरूम आहे, AC रूम आहे हा. आणि इकडे बाथरूम आहे, कमोडचं आहे, गिझर आहे समोर, गॅस गिझर आहे. एकदा बेडरूम बघून घ्या. त्याच्यानंतर आपण बोलूया दुसऱ्या रूममध्ये. तर दुसरे रूम आहेत ते म्हणजे वरच्या साईडला. तर वरती आलात की पहिला लागतोय तो म्हणजे हा छोटा रूम आहे. बघा, छोटा म्हणजे भरपूर मोठा आहे. मी छोटा का म्हटलं हे तुम्हाला तर समजणार. आणि या रूममध्ये आपलं फ्रीज वगैरे आहे. जर आपले काय कोल्ड्रिंक वगैरे ठेवायचे असेल, हॉट ड्रिंक, कोल्ड्रिंक जे काय असेल त्या फ्रीजमध्ये आपण प्रायव्हेट ठेवू शकता. प्रायव्हेट आपल्यासाठी फ्रीज आहे. आणि त्याच्यानंतर बोलूया मोठ्या रूमकडे. इथे डबल बेड आहेत, 2 बेड आहेत. 2 बेडचा हा रूम आहे विथ टेरेस. तर मित्रांनो, बघा, आपल्या पार्टीसाठी छान असं टेरेस आहे, मोठं टेरेस आहे. आरामात पार्टी करू शकता. आणि हा आहे टेरेसवरची आपला व्ह्यू. इकडे आंबे आहे, वाडी आहे पूर्ण. चला, तर आता आपण आतमध्ये जाऊया. हा बघा, हा मोठा रूम आहे. तर याच्यात
2 + 2 4 आणि मॅट्रेस टाकले तर आणखी लोक राहू शकतात. म्हणजे 20 माणसांची जरी कॅपॅसिटी आहे पण आपण 15 ते 16 माणसांना हे देतो. 4 4 8 10 आणि खाली आणि हॉलमध्ये असं आहे. आणि तुम्हाला आता स्विमिंग पूल दाखवतो. तर हा हॉल आहे. तर मित्रांनो, विल्ल्याच्या डाव्या बाजूला आहे तो म्हणजे हा पूल, स्विमिंग पूल आहे बघा. तर या पूलमधले काही जे क्षण आहेत जे शूट केलेले आहेत ते मी तुम्हाला थोड्या वेळातच दाखवतो. आणि इथे आपण लंच डिनर करू शकता. आणि ह्या विल्ल्याचा जो नाईटचा जो लुक आहे ना तो एकदम भारी असतं. हा तुम्हाला मी दाखवणार आहे नंतर. आणि एक सांगायचं झालं तर जर आपल्याकडे 4 व्हीलर असेल तर छोटी जर 4 व्हीलर असेल तर घेऊन येऊ शकता. कारण जी समोरची गल्ली आहे ना ती छोटी आहे. आधीच तुम्हाला क्लिअर करून ठेवतो की जर छोटी गाडी असेल तर या रस्त्याने येईल. क्रेटापर्यंत येऊ शकतो. छोटी स्विफ्ट येऊ शकतो. स्विफ्ट डिझायर आणणं रिस्की आहे. विनोवासारख्या ज्या गाड्या आहेत या टर्नला बसत नाही त्या गल्लीमध्ये. तर काळजी घ्या. आणि त्या गाड्यांची पार्किंग आपल्याला बाहेर उपलब्ध करून देतात. तर तुम्ही छोटी गाडी असेल तर बिंदास इथे आणू शकता. भरपूर पार्किंग पण आहे आपल्याकडे. तर मित्रांनो, इथेशी ह्या विल्लामध्ये आल्यानंतर आपल्याला पूर्ण घरगुती पद्धतीचं उत्तम असं जेवण मिळतं. त्यामध्ये फिश थाली मिळेल म्हणजे सुरमई पॉपलेट किंवा प्रॉन्स थाली. म्हणजे थोडक्यात सांगाल तर सुरमई पॉपलेट आणि कोलंबी थाली आणि चिकन थाली मिळेल, व्हेज थाली मिळेल. आणि हे आपल्या घरगुती पद्धतीने आपल्या कोकणी स्टाईलमध्ये. आणि इथे बाहेरच्या फूडला अलाउड नाही आहे. जर आपण मच्छी आणली तर बनवून देऊ शकतो आपण. त्याचे 500 रुपये इकडे चार्ज घेतात किचनमध्ये. किचन काय मी आता तुम्हाला दाखवत नाही आहे. तर विल्ला कसा वाटला हे एकदा मला कमेंट करून सांगा. आणि नक्की या विल्लाला एकदा भेट द्या. आज मधला वार आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ करायला जमला आहे. आणि आज विल्लामध्ये कोणच नाही आहे. तर मित्रांनो, जर आपण नागावला यायचं ठरवलं तर एकदा या PG विल्ला या विल्लाला नक्की भेट द्या. मी तुम्हाला तर या विल्ल्याच्या बुकिंगसाठी मला कमेंट केली तरी चालेल. मी तुम्हाला कमेंटमध्ये पण सांगू शकतो. आणि याचे जेवणाचे काही रिव्ह्यू आहेत आपल्याकडे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याच्यानंतर याचा जो नाईटचा जो लुक आहे तो आधी घेतलेला आहे तो पण दाखवणार आहे. आत्ता तर त्याच्यापेक्षा भारी लुक आहे. कारण त्या जेव्हा लुक घेतला होता, व्हिडिओ घेतला होता, ही तोरणं लावली नव्हती. तर आता ही पण तोरणं आहेत आपल्याकडे. आणखी भारी याचा नाईटला लुक दिसतं. जी याचे लाईट्स वगैरे आहेत गार्डनमध्ये. आपण 11 वाजेपर्यंत बसू शकता. बसण्यास हरकत नाही. तुम्ही रात्रभर बसले तरी ते काय नाही काय प्रायव्हेट विल्ला आहे. फक्त जी आजूबाजूची लाईट आहे ती आपल्याला घालवायला लागते. ठराविक लाईट चालू ठेवतात. अलेक्सा. आणि ही आहे आमची अलेक्सा. हे बघा. नमस्कार. आम्ही PG विल्ल्यामध्ये आल्यानंतर आम्हाला इथे खूप छान असं फूड मिळालं. खूप छान जेवण मिळालं. पापलेट फ्राय, सोलकढी, त्यानंतर चिकन, सुकं चिकन खूप छान मिळालं. कोलंबी रस्सा आणि त्यातली सोलकढी. हो ना वैशाली मॅडम? सोलकढी ही खूप आम्हाला खूप सगळ्यांना आम्हाला 11 जणींना खूप आवडली. आणि तो अनुभव आम्ही घेऊन जातो. आता घरी सुद्धा आम्ही तशीच सोलकढी बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाश्ताही छान होता. नाश्ताही खूप छान होता. नाश्त्यामध्ये तुम्हाला काय नेमकं आवडलं? भेंडीची भाजी, चपाती. म्हणजे घरगुती आम्हाला जेवणाचा आस्वाद मिळाला. म्हणजे असं आम्ही कुठेतरी बाहेर आलोय आणि तरी घरचा आस्वाद आम्हाला या जेवणातून मिळाला. खूप छान. थँक्यू. धन्यवाद.
ए जिजा, ए इकडे बघ. नाचून दाखव जिजा, नाचून दाखव. नाच. अरे वा. मित्रांनो, हा जो विला आहे तो नागाव बीच पासून अगदी चालत 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि जर तुमच्याकडे गाडी असेल, बाईक असेल तर अगदी 1 मिनिटातच पोहोचू शकता. एकदम बीचच्या जवळ आहे. तर नक्की एकदा ह्या PG विलाला तुम्ही भेट द्या. मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला बुकिंगचा नंबर पण देतो आणि तुम्ही पॅकेज घेऊ शकता की पॅकेज सुविधा पण इथं आपले उपलब्ध आहे. आणि काही अटी आहेत की तुम्ही बाहेरचं जेवण इथं अलाउड नाही आहे. उत्तम सुंदर पद्धतीचं घरगुती जेवण इथे बनवून मिळेल.